आळीपाळीने शुद्धतेसाठी प्रार्थना. आमच्या हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. कारण मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे. पहा, मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारणा केले तेव्हाचाच मी पातकी आहे. येजोबाने माझा पापमल काढ, म्हणजे मी निर्मळ होईल. मला धू, म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईल. माझ्या पापापासून तू आपले तोंड फिरव, माझे सर्व अपराध काढून टाक. तू मला आपल्या पुढून घालून देऊ नकोस आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस. म्हणजे मी अपराध्यांना तुझे मार्ग शिकवीन आणि पातकी तुझ्या पुढे वळतील. हे प्रभू, माझे ओठ उघड, म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णील. तुला कशाचे आवडत नाही आणि तर कोणी केला असता होमबली तुला प्रिय नाही. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा, भग्न व अनुतुप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. तू प्रसन्न होऊन सिंहाचे हित कर, यरूशलेमेचे कोट मजबूत कर. म्हणजे नीतिमत्व पूरक केलेले यज्ञ, होमबली, निशेष होमबली तुला आवडतील. मग ते तुझ्या वेदीवर गोरे अर्पण करतील. वाचलेले प्रत्येक वचन देव बाप आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करू. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ आमच्या देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझं गौरव करतो. ह्या समयाला आम्ही सर्वजण प्रभू तुझ्या चरणाजवळ आलो आहोत. यात हेतू आहे की प्रभू, हा वर्षाचा पहिला दिवस, महिन्याचा पहिला दिवस आम्ही तुझ्या चरणाजवळ घालवावा, तुझी स्तुती करावी, तुझं गौरव करावं. आणि तसंच प्रभू, येणाऱ्या सर्व साक्षीबद्दल तुझे आभार मानतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये साक्ष घडू दे, अद्भुत गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये होऊ दे. त्यांना आशीर्वादित कर, म्हणजे ती तुझी कीर्ती वर्ततील. त्यांच्या मुखातून ते तुझं गौरव करतील. असंच प्रत्येकाच्या जीवनात घडून येऊ दे. सर्व सन्मान मान महिमा तुला देतो. वर्षभर सांभाळल्याबद्दल तुझे आभार मानतो. हे नवीन वर्षामध्ये पदार्पण केलं. पुन्हा एकदा प्रभू आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. आमची होणारी सर्व भक्ती आशीर्वादित कर. सर्व मान महिमा गौरव तुला देती प्रार्थना येशूच्या नावात. तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. यज्ञ देवाला काय पाहिजे? यज्ञ. आणि ते पण काय? कशाद्वारे? आमच्या शरीराद्वारे त्याला यज्ञ समर्पण करायचं आहे. हालेलुया. आणि ते जर आम्ही करत नाही, आम्ही जगाशीच समरूप राहतो, मग मात्र मला सांगता येईल की देवाचं आणि आमचं नातं जुळलेलं नाही. हालेलुया. आम्ही आणखी जगाशीच मैत्री करून जगामध्येच आहोत असा त्याचा अर्थ होतो. हालेलुया. परंतु पाऊल सांगतोय की तुमचे शरीर, मी विनवतो की आपले शरीर जिवंत, पवित्र, देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आमची आध्यात्मिक सेवा काय आहे? आमचं शरीर देवाला काय करायचंय? समर्पण करायचंय. कशा प्रकारे समर्पण करू शकतो? कशा प्रकारे आम्ही शरीर देवाला समर्पण करू शकतो? देवाची स्तुती करून, देवाची आराधना करून, देवाची साक्ष सांगून, देवाचं वचन वाचून, नको असलेल्या गोष्टी आम्ही सोडून आम्ही काय करतो?
ज्यावेळेस आम्ही त्या सर्व चुकीच्या गोष्टी आमच्या जीवनातून निघून जातात, त्यावेळेस आमच्या खऱ्या अर्थाने देवाला काय होतं, समर्पण होतं. आणि ते यज्ञरूपी समर्पण होतं. हालेलुया. ते आमचं आत्मिक समर्पण होतं. कसं समर्पण? आणि देवाला आमचं आत्मिक समर्पण पाहिजे. शरीराने तर पाहिजे, परंतु आमचं शरीराने आत्मिक समर्पण केलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. कारण सर्वप्रथम मी सांगतो, तुमचं शरीर हे देवाचं काय आहे? मग जर देवाचं मंदिर आमचं शरीर आहे, मग या शरीरानेच आम्ही जर समर्पण देवाला झालो, तर मंदिर आणि आत्मा, जो आत्मा आमच्यामध्ये आहे, तो आत्मा आणि आमचं शरीर म्हणजे मंदिर, म्हणजे मंदिर आणि आत्मा हे काय होईल? दोन्ही मिळून देवाची काय होईल? स्तुती आराधना होईल, समर्पण होईल. हालेलुया. आणि आम्ही पूर्णपणे त्याला समरूप होऊ. कोणाला समरूप होऊ? देवाला समरूप होऊ. हालेलुया. नाही तर अर्ध ठेवलं ना अर्ध केलं तर भले आमचा आत्मा उत्साही आहे, आत्म्याने आम्ही खूप प्रार्थना केली, आत्म्याने आम्ही खूप लोकांसाठी मध्यस्थी केली, आत्म्याने देवाचं वचन वाचलं, परंतु शरीराने आम्ही जर कमकुवत असलो, कमजोर असलो, समजा ह्या गोष्टी जगातल्या गोष्टी पण आम्ही करू लागलो, मग मात्र त्या गोष्टीला काहीच. म्हणून समर्पण, ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. तर देवाची इच्छा काय आहे? आम्ही देवाला समरूप व्हावं. हालेलुया. आत्म्याने समरूप व्हावं, देवाच्या जवळ यावं. हालेलुया. आणि जोपर्यंत, आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की जोपर्यंत आमचं शरीराने देवाला आम्ही समरूप होत नाही, तोपर्यंत आम्ही देवाच्या जवळ जाऊ शकत नाही. समजलं का काय म्हटलं मी? आम्हाला दोष दिसून आम्ही त्याच्यावरती काही काम करत नाही. काय करत नाही? आम्हाला काम केलं पाहिजे. मी माझी गाडी समजा बिघडली आणि त्या गाडी गॅरेज वाल्याकडे नेली की हा इथं आवाज येतो, इथं असं असं आहे, आणि नेऊन फक्त गॅरेजला ठेवली. त्या गॅरेज वाल्याने, मेकॅनिकने फक्त पाहिलं इकडं तिकडं आणि काहीच केलं नाही, तर मग त्याचा तोडगा निघाल का? मग त्यासाठी काय करावं लागेल? त्या मेकॅनिकला काम करावं लागेल. तसं आमच्या जीवनाचं शिल्पकार आम्हाला परमेश्वराने बनवलंय. तर यासाठी का शिल्पकार? कारण आम्ही त्या जीवनाला आकार देणारे आहोत. आमच्या आत्म्याला आम्ही परिपूर्ण मजबूत करणार आहोत शरीराच्या द्वारे. कारण शरीर जर आमचं कमकुवत असलं, कमजोर असलं, काही तरी त्याला कुठल्या प्रकारची डाग आणि सुरकती असेल, कुठंतरी व्यंग असेल, कुठंतरी दुखावलेला असेल, कुठंतरी खऱ्या अर्थाने आम्ही देवाशी समरूप झालेलो नसो, तर मग काय होईल? देवापासून आम्हाला विभक्त राहावं लागेल, जगाशी समरूप व्हावं लागेल. हालेलुया. परंतु परमेश्वर सांगत आहे की या जगापासून, या युगाबरोबर समरूप होऊ नका. पहिलं सांगितलं की तुमच्या मी करुणामुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपले शरीर जिवंत पवित्र देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. तुमचे ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. हालेलुया. आमचं रूपांतर व्हायला पाहिजे हो. आणि जोपर्यंत आमचं रूपांतर होत नाही, जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये बदल घडत नाही, तोपर्यंत सगळ्या बाकीच्या गोष्टी काय आहेत? व्यर्थ आहेत, व्यर्थ. हालेलुया. भले आम्ही किती वेळा, 6 वेळा जरी प्रार्थना केली, भले आम्ही किती वेळा देवाचं वचन वाचलं, परंतु आमच्यामध्ये जर बदल घडत नाही, आमचं जर खऱ्या अर्थाने आम्ही देवाला समरूप, आमचं शरीर आणि आत्मा समरूप करीत नाही, आम्ही देवाशी समरूप व्हावं. आणि ही आमची आध्यात्मिक काय आहे? ग्रहणीय सेवा आहे. उत्तम ग्रहणीय आध्यात्मिक काय आहे? सेवा आहे. सेवा काय आहे? सेवेकडे पाहत असताना आम्ही सांगितलं की सेवा सेवा सेवा, परंतु
मला तर तुम्हाला सांगू द्या, खऱ्या अंतकरणातून ज्यावेळेस आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो त्याला सेवा म्हणतात. हालेलुया. कोणीतरी काही सांगितलं आणि त्यांनी ते केलं त्याला सेवा म्हणत नाही. हे तुमच्या आत्म्यातून ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की मला हे केलं पाहिजे, मला ते केलं पाहिजे, आणि ते आत्म्यातून तुम्ही ते परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करता त्याला काय म्हणतात? सेवा. हालेलुया. आणि तुम्हाला आणि मला देवाने कशासाठी पाचारण केलेलं आहे? आम्हाला सेवा करण्यासाठी पाचारण केलेलं आहे. कशासाठी पाचारण केलंय? मग आम्ही ठरवायचं, आम्ही विचार करायचा की खऱ्या अर्थाने आम्ही सेवा करत आहोत का कोणीतरी सांगितलं म्हणून करत आहोत, का कोणीतरी आम्हाला बर्डन दिलंय, कोणीतरी आमच्यावर भार टाकलाय म्हणून आम्ही करत आहोत. हालेलुया. हालेलुया. आम्हाला ते अंतकरणातून आम्हाला काय झालं पाहिजे? त्याची जाणीव झाली पाहिजे, त्याचं ओझं आलं पाहिजे, ते करण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. कारण ही आमची आध्यात्मिक सेवा होते आणि त्याला सेवा म्हणतात. काय म्हणतात त्याला? सेवेचा अर्थ काय? अंतकरणातून, स्वइच्छेने अंतकरणातून करण्याचा प्रयत्न केला त्याला सेवा म्हणतात. हालेलुया. निवड असू शकते. निवड खूप लोकांच्या कारण मला असं वाटतं, मला तसं वाटतं, मी असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. तसे अनेक लोकांच्या जीवनात घडू शकते. निवड तुमची असू शकते, निवड अनेकाची असू शकते, परंतु त्या ठिकाणी सेवा म्हणता येणार नाही. हालेलुया. सेवेमध्ये आणि निवडीमध्ये फरक आहे. निवडीमध्ये काय? स्वइच्छेने केलेली काय निवड. मी पात्र नसताना मी ते करण्याचा प्रयत्न करते त्याला निवड मानता येईल. हालेलुया. परंतु सेवा काय होईल? जे तुमच्या अंतकरणातून तुम्हाला काहीतरी जाणीव झाली आणि काहीतरी तुम्हाला आता त्यामध्ये करण्याचा अंतकरणातून कळकळ निर्माण झाली तुमच्या जीवनामध्ये, त्याला सेवा म्हणतात. हालेलुया. 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 ही तुमची काय आहे? आत्म्यातून तयारी केली तर चालेल का? सुरुवात तुमची शरीरापासून होते. हालेलुया. कशापासून होते? शरीरापासून. मग एक एक गोष्ट आम्हाला कळते की हे प्रभूला आवडत नाही, प्रभूने याबद्दल ताकीद दिलेली, प्रभूने याबद्दल सांगितलेली आहे, ती मला सोडली पाहिजे, मला नाही केली पाहिजे. हालेलुया. हालेलुया. ज्या वेळेस असं मी तुम्हाला सांगतो, हा माझा अनुभव देखील तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस देवाच्या सेवेसाठी म्हणलं तसं नाही, सेवेला जायचं तो कोणी सांगतं आणि मला कोणी सांगितलं नाही. हालेलुया. सांगितलं का कोणीच नाही सांगितलं. मला तुम्हाला सांगू द्या, ज्या वेळेस सेवेला प्रभू निवडायचा असतो त्यावेळेस आहे ना, तुम्ही काही करण्याचा प्रयत्न करा, तरी देखील मार त्या तो काळ मला आठवत आहे. मी खुर्चीवर बसलो विमानात जाऊन, पुढं कॉमिक्स होते, ते पुस्तक काढलं, वाचायला तेवढ्यात विमानातच माझ्या हे झालं, अलाउन्स झालं, प्रमोद गायकवाड ही व्यक्ती खाली या. माझं लगेच लागोस पर्यंत गेलेलं लगेच परत दुसऱ्या दिवशी. म्हणजे ते एकदा का ते तुमचं विमानात असलेलं जे लगेच असतं ते काय लगेच तुम्हाला परत मिळत नाही. ते ज्या ठिकाणी प्रवास असतो तिथपर्यंत जातं आणि तिथून परत दुसऱ्या विमानाने येतं. हालेलुया. माझं लगेच जाऊन लागोस पर्यंत जाऊन आलं, पण मला जाता नाही आलं. कारण का? याचं कारण माझ्या मागे एकच हेतू होता, एकच उद्देश होता की मी जाईन आणि तिथून मला अमेरिकेला जायचं होतं. अलास्का या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी फिश पॅकिंगचं काम होतं. मला जवळजवळ त्या 2005 ची गोष्ट आहे. 2005 ला मला जवळजवळ तासाला काहीतरी 65,000 रुपये एवढे, कारण तेवढी थंडीच तेवढं होतं. त्यासाठी मी जवळजवळ 35-30 हजाराचे तर गरम कपडेच घेतले होते इथून पुण्यात जाऊन. 2-3 जाड स्वेटर हे ते. सांगायचं तात्पर्य काय? टूर्स अँड ट्रॅव्हलचा माझा बिझनेस फेल. कंपनीचा जॉब सोडलेला. कंपनीमध्ये CEO पदावर होतो,
चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, माझ्याशिवाय मालकाचं पान देखील हलत नव्हतं. एसीची कॅबिन मला होती. माझी पात्रता नव्हती, मी काही इंजिनियर, पण 5 इंजिनियर माझ्या हाताखाली होते शिकायला. एकच गोष्ट होती, देवाचं देवाला कधीच विसरलो नाही, देवाची आराधना करायची. अक्षरशः देवासंगती भांडायचो मी. प्रभू मी एवढा चांगला राहतो, मी कुठल्या प्रकारचे तुझ्या विरुद्ध पाप करत नाही, तुझ्या विरुद्ध काही गोष्टी करत नाही, मग माझ्या जीवनात असे का कठीण प्रसंग, का माझ्या जीवनात असं. परंतु मला आज देव मला घडवत होता, माझी आत्मिक तयारी तो करत होता. हालेलुया. आणि ज्यावेळेस माझी देवाने आत्मिक तयारी केली, ह्या सर्व गोष्टी माझ्या जगातल्या काढून टाकल्या, मी शुद्धीवर आलो की मला नाही म्हटलं आता हे देवा तुझी योजना माझ्या जीवनामध्ये पूर्ण कर. मी थकलो, आता मी काय करणार नाही, फक्त तू मला सांग. 8-10 दिवस मी मिसेस गेली शाळेला, लेकरं गेले कॉलेजला. हॉल होता, हॉलच्या नंतर बेडरूम होतं, बेडरूम बंद केलं. देव असंती लढत होतो. 8 चल आता तू सेवेसाठी, तू माझं पात्र आहेस. हालेलुया. तुला तुझा वापर मी करणार आहे. जगाने तुझा वापर खूप केला, जगाला तुझी आताची गरज नाही. जगामध्ये खूप वापर, आमचा वापर म्हणून सांगितलं ना, जग आपल्याला काय करतं, करून घेतो. जग आम्हाला काय करतो, जड ओझं टाकतो आमच्यावरती. हे काम झालं की ते काम झालं, नाही का साहेब? कारण त्यांचा फायदा त्याच्यामध्ये असतो. परंतु मग देवाने एक जड ओझं माझं पाय आली, तिला खूप त्रास होत होता. अहो ती आली, आम्ही चाललो, सभा संपली, 10-10:30 झाले. आणि मग सभा संपल्यानंतर मला ती म्हणे, अहो ते सेवक गेले, आमच्यासाठी कोणी प्रार्थना करेल. देवाने सांगितलं आता तू त्यांच्यासाठी प्रार्थना कर. त्या ग्राउंड मध्ये तेवढ्या रात्रीचं मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत होतो आणि देवाला धन्यवाद देतो की त्या क्षणाला देव त्यांना आरोग्य देत होता आणि देव त्या माझा वापर होत होता ही मला पक्की पावती मिळाली. हालेलुया. कारण देव तुम्हाला घडवत असतो प्रियानो. हालेलुया. देव तुमची तयारी करत असतो प्रियानो. हालेलुया. आणि मग तुम्हाला पावती मिळते की गो हेड, आता तू चल, आता तुला माग पाहायचं काम नाही. हालेलुया. आता एकही विचार मला कुठल्या प्रकारच्या कामाचे येत नाही आणि कुठल्या प्रकारे मी जगाशी काही मला आहे का नाही हे देखील मी पाहत नाही. सर्व काही देव पुरवठा करतो. देवाला धन्यवाद. ही आमची आत्मिक काय आहे, ही आमची आत्मिक तयारी आहे. जसं आम्ही शरीराने देवाशी संबंध करतो. हालेलुया. म्हणून घेऊन येते खरे आशीर्वाद. तुम्हाला समाधान वाटतं, खरे आशीर्वाद कुठल्या प्रकारचे तुमच्या मनामध्ये शंका कुशंका राहत नाही. हालेलुया. याला खरे आशीर्वाद म्हणतात. जगातल्या लोकांची व्याख्या वेगळी. जगातले लोक म्हणतात मला बंगला मिळाला, गाडी मिळाली, मला खूप पैसा मिळाला, बँक बॅलन्स आहे, मला हे आशीर्वाद आहे. याला आशीर्वाद मिळत नाही. तुझ्या जीवनामध्ये समाधान आहे का? तुझ्या जीवनात आनंद आहे का? तुझ्या जीवनात कुठल्या प्रकारची कमतरता असताना देखील तू आनंदी आहेस का? याला आशीर्वाद म्हणतात. हालेलुया. जगातली व्याख्या वेगळी आहे. जगातले लोक तुम्हाला पाहून तुमचं काय करतील, नाही पाहून तुम्हाला ठरवतील तुम्ही कोणचे आहे, तुम्ही फार जड आहे का हलके. जर तुम्ही हलके असले तुम्हाला म्हणते ए तिकडे बसा. आमचा परमेश्वर आमची कधीच तुलना करत नाही. आहे तसं माझ्याकडे या, आहे तसे आहे त्या वेळी आहे त्या ठिकाणी तुम्ही प्रभूकडे येऊ शकता, प्रभूचा स्वीकार करू शकता. म्हणजे देव आम्हाला आशीर्वादित करण्यासाठी देव आम्हाला बोलत असतो. हालेलुया. ज्यांना ती समजलं ते आशीर्वादित झाली. ज्यांना अनेक लोकांचं पूर्ण आयुष्य निघून जाते ह्या संबंधामध्ये. काय म्हटलं मी? समजतच नाही आम्हाला, उमजतच नाही. का समजत नाही? देव आशीर्वाद देण्यासाठी, परंतु आम्ही सोडायला तयार नसतो. जगाशी मैत्री सोडायला तयार नसतो. जगातले व्यवहार सोडायला तयार नसतो. जगाशी सौरभ झालेलं आम्ही सोडायला तयार नसतो. म्हणून आम्हाला ते आशीर्वाद करतो.
परंतु इथं पाऊल म्हणतो की मी देवाच्या करुणामुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत पवित्र देवाला ग्रहणी यज्ञ म्हणून समर्पित व्हा. हालेलुया. समर्पण करावे ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आता ख्रिस्ती जीवित क्रम कसा असावा तर त्याच्यामध्येच 12वा अध्याय 9 ते 21 पर्यंत वाचा. आमचा जीवित प्रीतीमध्ये ढोंग नसावे, प्रीतीमध्ये ढोंग नसावे, वाईटाचा वीट माना, हा बरेला चिपकून राहा, हा बंधू प्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेह भाव दाखवा. हा तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना. आस्ते श्रीमंत असू नका, आत्म्यात उत्सुक असा, आत्म्यात उत्सुक असा, प्रभूची सेवा करा, प्रभूची सेवा करा, आशेने हर्षित व्हा, आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर राहा, प्रार्थनेत तत्पर राहा, पवित्र जनांच्या गरजा भागवा, पवित्र जनाच्या गरजा भागवा, आतिथ्य करण्यात तत्पर असा, आतिथ्य करण्यात तत्पर असा, तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, हा आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. हा आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा. परस्पर एकचित्त असा, मोठमोठ्या गोष्टीवर चित्त ठेवू नका, मोठमोठ्या गोष्टीवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास ठेवा. लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास ठेवा. स्वतःला शहाणे समजू नका, स्वतःला शाने समजू नका. वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. हा सर्व माणस शक्यतो सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा. हम्म. प्रियजन हो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या. हम्म. कारण असा शास्त्रलेख आहे की हम्म. सूड घेणे माझ्याकडे आहे, हम्म. मी फेड करीन, हम्म. असे प्रभू म्हणतो. हम्म. उलट पक्षी तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे, हा. तहानेला असल्यास त्याला प्यायला दे. हम्म. कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर भिकाऱ्याची रास करशील. वाईटाने जिंकला जाऊ नकोस, तर बऱ्याने वाईटाला जिंकला. मग आम्ही सेवा करतो का? सेवा करायची म्हणले की आम्हाला ते सांगू नका पाळक साहेब, आम्ही लांब पळतो त्याच्यापासून, जवळजवळ 1-2 किलोमीटर नंतर येतो. मग हं? संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर राहा, आशेने हर्षित व्हा, पवित्र जनाच्या गरजा भागवा, आतिथ्य कर, आनंद करणाऱ्या बरोबर आनंद करा, शोक करणाऱ्या बरोबर शोक करा. परस्पर एक चित्त असा, मोठमोठ्या गोष्टीवर चित्त ठेवू नका. मोठमोठ्या गोष्टीवर चित्त कोण ठेवतं? जगातले लोक ठेवतात. कसे ठेवतात? अरे उसका 2 बंगला है, उसकी गाडी आहे, मोठ्या मोठ्या गोष्टी त्याच्यावर चित्त ठेवतात. आणि तसंच तो श्रीमंत व्यक्ती नाही का, त्यांनी चित्त कोणावर? श्रीमंतीवर ठेवलं, धन दौलतीवर ठेवलं. आणि ते ज्यावेळेस तो मेला, कुठं गेला तो? अधोलोकी. आणि गरीब लाजार होता. तुम्हाला सांगू द्या, आज तुम्ही या ठिकाणी आहात ना, हे नवीन वर्ष या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकासाठी देवबाप खूप आशीर्वादित करणार आहे. हालेलुया, हालेलुया. परंतु तुम्हाला ते स्वीकारायचं आहे, तुम्हाला ते तुमच्या जीवनात ते ऍक्सेप्ट करायचं आहे की नाही, माझं जीवन आजपर्यंत डळमळीत होतं, आजपर्यंत माझं जीवन पडझडीचं होतं, आजपर्यंत माझं जीवन असंच चाललं होतं, परंतु आजपासून माझं जीवन खूप आशीर्वादित असणार आहे. खूप मोठ्या कारण ह्या जवळ 90% डॉक्टर माणसाला काय करतात? फक्त घाबरवतात. हे चेक टेस्ट कर, हे चेक कर, ते चेक कर. काही त्या डॉक्टरच्या म्हणण्याप्रमाणे जरी तुमचे रिपोर्ट काढलेले असेल काही हरकत नाही, ते रिपोर्ट बाजूला ठेवा आणि फक्त परमेश्वरावर जवळ प्रार्थना करा. परमेश्वर तुमची भेट घेईल आणि तुम्हाला त्या आजारातून, त्या विकारातून, त्या बंधनातून, त्या तापातून तो परमेश्वर सोडेल. हालेलुया. केवळ देवावर आम्हाला अवलंबून देवाला आम्हाला आत्मसमर्पण करायचं आहे. हालेलुया.
मोठमोठ्या गोष्टीवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास ठेवा. कोणा त्यांच्या जीवनात आलेले. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त लीन आणि नम्र, आणि तो लीन आणि नम्र ज्यांच्या, आणि ते ऑटोमॅटिक घडतं बरं का. ज्यावेळेस आम्ही प्रभूची आमचं समर्पण देवाला होतं, त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये बदल घडायला येतो. आमच्यामध्ये स्वभाव बदलतो, बोलणे बदलतं, आमचे विचार बदलतात, उर्मटपणा निघून जातो, एकमेकाला दुखवणं निघून जातं, शांतीने आम्ही एकमेकासाठी राहण्याचा प्रयत्न करतो. हे प्रभू करतो, त्याचे गुणधर्म आमच्यामध्ये टाकतो. कोण टाकतो? कारण ती पायरी तुमची काय कशाची असते? तयारीची असते. कशाची? आमच्या तयारीची. तो काळ तयारीचा असतो, आणि त्या काळामध्ये आम्हाला तयार व्हायला पाहिजे. बघा, जीवन प्रवास चालू आहे. या जीवन प्रवासामध्ये आम्ही ठरवायचं की आम्हाला लगेच आशीर्वादित व्हायचंय, की आम्हाला आणखी काही काळ घालवायचा आहे. अनेक लोकांना वाटतं की आणखी माझं काही एवढं वय आहे का, म्हातार झाल्यावर बघू, प्रभूची आम्ही सेवा करू, प्रभूकडं आत्म्यातून जाऊ. तसं नाही. आणि जर ते मध्येच प्रभूचं येणं झालं, किंवा मध्येच आमचा फुगा फुटला, ट्रान्सफर झाली, मग काय होईल? राहिलं का ते शेवट? प्रियजन हो, सोडू उगू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या. का सोडू उगू नका म्हटले परमेश्वर? न्यायी कोण आहे? आम्ही वाट द्यायची, देवाला वाट द्यायची की मी सूड घेत नाही प्रभू, तू बघून घे. हालेलुया. येशू ख्रिस्त ते कुठल्या प्रकारचे सूड तर घेतलाच नाही. जे मारत होते, बापाला म्हणला, बापा यांना क्षमा कर, हे काय करतात ते. हालेलुया. सूड घेतला का? देवाच्या पुन्हा एक पुत्र तो सूड घेऊ शकत होता. फक्त एक शब्द बोलला असता तर सर्व काही भस्म झाला असतं, सर्व बदल घडला. क्रोधाला वाट द्या, कारण असा शास्त्र लेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन, असे प्रभू म्हणतो. हालेलुया. आम्ही जास्त करून, तुम्हाला सांगू द्या, मागच्या आठवड्यात सांगितलं, सासरा माग, सूरबाई पुढं, सासूबाई इकडं, मुलगा तिकडं, पूर्ण चर्च मध्ये वेगळे बसलेले. एकमेकाला पटत नाही. जर घरातच पटत नाही तर बाहेर काय आमची स्थिती असणार? खरी सुरुवात आमची घरापासून. हालेलुया. सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन. उलट पक्षी, तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे, तानेला असल्यास त्याला प्यायला दे, कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्याची रास करशील. वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला. वाईटाने वाईटाला जिंकलं जातं का? मग कशाने जिंकला जाते? तुम्हाला त्याच्यावरती प्रेम करायला शिकलं पाहिजे. हालेलुया. वाईटाने वाईटाला जिंकला जाऊ नये, तर बऱ्याने वाईटाला जिंकलं जाऊ, असं प्रभू परमेश्वर म्हणतो. हालेलुया. आणि शेवटचं स्तोत्र संहिता 37 याचं 5वं वचन वाचूया. स्तोत्र संहिता 37 याचं 5वं. परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करेल. आमेन. काय करीन? आपला जीवित क्रम, जे काय चाललंय, आमचा जीवित क्रम, प्रवास चालू आहे जीवित क्रम आपला, तो कोणावर सोपून दे आणि कोणावर भाव ठेव? त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करेल. आम्हाला प्रत्येकाला समर्पण करू, त्या वेळेस परमेश्वर म्हणतो, मी तुझी कार्यसिद्धी करील. हालेलुया. कधी होईल कार्यसिद्धी? समर्पण झाले. आजचा विषय काय आहे? म्हणजे समर्पण. हालेलुया. रात्रीचा विषय काय होता? आत्मसमर्पण. आणि आजचा विषय समर्पण. हालेलुया. या गोष्टीमध्ये हालेलुया. वाचलेले प्रत्येक वचन देवा आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करू येत आहे. प्रभू, माझ्या बलाने, विचाराने, माझ्या कृतीने
मी तुला समर्पित होऊ शकत नाही. केवळ देवा, मी लीन होतो, माझे विचार मी सोडवतो, मी माझ्या कल्पना आज प्रभू बाजूला ठेवतो आणि तुझ्या चरणाजवळ लीन होऊन तुझ्या चरणाजवळ तुला माझं आत्मसमर्पण करतो. माझी भेट तू घे. या नवीन वर्षामध्ये प्रभू, आजपर्यंत कदाचित माझ्या जीवनामध्ये अनेक वर्ष निघून गेले. खरं प्रेम मला करता आलं नाही तुझ्यावर. अहंकार, गर्व, घमंड घेऊन प्रभू तू माझ्या जीवनामध्ये येऊ शकत नाही. देवा, हे सर्व आज गोष्टी मी सोडायला तयार आहे. मी माझ्या आत्म्याचं समर्पण तुला करू इच्छित आहे. माझा ताबा तू घे, माझं जीवन बदलून दे. यासाठीच प्रभू तू मला सेवा करण्यासाठी बोलवलेलं आहेस, माझं पाचारण केलेलं आहेस. देवा, सहज म्हणून मी या जगामध्ये आलो असताना ह्या ठिकाणी मी सहज म्हणून आलेलो नाही. काहीतरी तुझी महान योजना माझ्या आज प्रभू मी स्वतःला लीन करतो, हात मारत आहे. आमच्या जीवनातून अनेक वेळा प्रभू नकारात्मक गोष्टी आमच्या जीवनातून झाल्या, तुला न आवडणाऱ्या गोष्टी झाल्या. त्यातून प्रभू तू दुःखी झालास. त्यातून प्रभू मी माझीच मनमानी केली, माझ्याच इच्छेप्रमाणे वागलो, माझ्याच कल्पना मी कामाला लावल्या. परंतु देवा, या वेळेला, या नवीन वर्षामध्ये, आजच्या नवीन दिवसामध्ये मी स्वतः तुझ्या हातामध्ये समर्पित होत आहे. मी स्वतःला प्रभू तुझ्या हातामध्ये झोकून देत आहे. तू माझा तारणारा म्हणून माझा तू सहाय्य कर, मला मार्ग दाखव. माझ्या जीवनामध्ये अनेक समस्या आहेत, अनेक संकट आहेत, ज्या मला तुझ्या तारणापर्यंत येऊ देत नाही. त्या तारणातून सोडवण्यासाठी प्रभू तुझा हात माझ्याकडे कर, तुझा हाताने मला धर. आणि परमेश्वरा, या सर्व जगापासून मला वेगळं कर. जगातल्या सर्व न आवडणाऱ्या तुला गोष्टी पासून मला तू बाहेर काढ. आणि प्रभू माझ्या जीवनामध्ये फक्त तुझं गौरव दे. हालेलुया. माझा जीवित क्रम प्रभू आज मी तुला समर्पित करत आहे. जिवंत पवित्र देवाला माझं शरीर प्रभू समर्पित करत आहे. ही माझी ग्रहणीय आध्यात्मिक सेवा आहे. होय प्रभू, माझी आध्यात्मिक सेवा मला कळाली नाही. माझी आध्यात्मिक सेवा करण्यासाठी प्रभू मला बळ दे, मला ताकद दे. माझ्यातलं अहंकार, माझ्यातला गर्व काढून टाक, माझ्यातला मीपणा काढून टाक. आणि प्रभू मला लीन आणि नम्र बनव. माझं हृदय तुटलं जाऊ दे, माझं अंतःकरण तुटलं जाऊ दे. कारण प्रभू जोपर्यंत ते अंतःकरण तुटणार नाही, जोपर्यंत माझ्यामध्ये बदल घडणार नाही, तोपर्यंत माझ्या जीवनामध्ये देखील काही परिवर्तन घडणार नाही. होय देवा, आज मी माझं हृदय तुझ्या हातामध्ये देत आहे, माझा आत्मा तुझ्या हातामध्ये देत आहे, माझा जीव तुझ्या हातामध्ये देत आहे. तू माझं सहाय्य कर, तू मला मार्ग दाखव. हालेलुया. अनेक दिवसामध्ये प्रभू या गोष्टी कळून देखील मी केल्या नाही, त्याबद्दल देखील आम्ही क्षमा मागतो तुला परमेश्वर. आज या 2026च्या पहिल्या दिवशी आज तुला क्षमा मागतो की प्रभू आमच्या जीवनातून घडलेल्या नाहीत, परंतु आज एक कमिटमेंट ज्या भल्याच्या आहेत, माझ्या उन्नतीच्या आहेत, या सर्व माझ्या जीवनामध्ये आज मी स्वीकारतो. येशूच्या नावामध्ये स्वीकारतो प्रभू. हालेलुया. अद्भुत गोष्टी माझ्या जीवनातून लोकांना कळू दे की तू किती चांगला आहेस. कारण प्रभू मी माझ्या बलाने, पराक्रमाने कार्यसिद्धी करू शकणार नाही. केवळ प्रभू तुझ्या आत्म्याने माझ्या जीवनामध्ये कार्यसिद्धी होणार आहे. आणि तो पवित्र आत्मा मला हवाय. तो पवित्र आत्मा ये आणि आम्हा प्रत्येकाचं सांत्वन कर. पवित्र आत्मा ये, आम्हा प्रत्येकाला तुझा अभिषेक कर प्रभू. हालेलुया. जसं पेंटेकॉस्टच्या दिवशी 50व्या दिवशी तो पवित्र आत्मा उतरला, अनेक लोक त्या ठिकाणी, अनेक शिष्य त्या ठिकाणी आशीर्वादित झाले, तसं प्रभू आज या ठिकाणी आलो असताना आम्हा प्रत्येकाला आज आशीर्वादित व्हायचं आहे. कोणालाही रिक्त जायचं नाही, कोणालाही मोकळ्या हाताने जायचं नाही. कारण आम्हाला ठाऊक आहे की सर्व करता करविता परमेश्वर तू आहेस. तुला धन्यवाद.
आम्ही तुझी स्तुती करतो बापा. ह्या समयाला आमचं जीवन तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. हे देवा ये आणि आम्हाला तू आज सहाय्य कर. आम्हाला दिशा दे प्रभू. आम्हाला मार्ग दाखव प्रभू. हालेलुया. कारण प्रभू तू मार्ग, सत्य आणि जीवन आहेस. तू जीवनाची दिशा आहेस. तू मार्ग देखील आहेस आणि तू सत्य आहेस. कारण तुझ्या ठाई कुठल्याच प्रकारचं असत्य नाही. हालेलुया. आमच्यातलं कदाचित असत्य असू शकते. ते असत्य प्रभू आज या समयाला आम्ही सोडून टाकतो. आमच्या जीवनाला परमेश्वरा दिशा दे आणि तू आम्हाला चालव. आमचा मार्गदर्शक हो. हे राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, तू स्वर्ग सोडून ह्यासाठीच आलास की प्रभू आमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडावं. आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवावं. हे दयाळू देवा, ह्या मंडळीला मी तुझ्या हातामध्ये देत आहे. ही मंडळी प्रभू तू उभी केलेली आहेस. येशू म्हटलेल्या खडकावर उभी केलेली आहेस प्रभू. आज तूच त्यांना परमेश्वरा खडकावर आणलेला आहेस. तू त्यांचे पाय मजबूत कर. हालेलुया. अनेक वादळ, अनेक संकट, अनेक समस्या त्याच्या पायाला लागतील, परंतु माझा विश्वास आहे की जी मंडळी येशूवर रचली गेलेली आहे, जी मंडळी येशूवर उभी आहे, तिला कुठल्याच प्रकारचा त्याचा काहीच परिणाम होणार नाही. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. या समयाला ही मंडळी प्रभू ख्रिस्ताने रचलेली मंडळी आहे. ख्रिस्तामध्ये उभी राहिलेली मंडळी आहे. आमचे पाय स्थिर कर प्रभू. आमचे शब्द स्थिर कर प्रभू. आमचे हात स्थिर कर प्रभू. आणि परमेश्वरा आमच्या जीवनातून फक्त तुझं गौरव होते. हालेलुया. तू उंचावला जाऊ दे. आम्ही घटलं जाऊ दे. आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो बाबा. या समयाला आणखी कोणाच्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम असतील, समस्या असतील, आज प्रभूकडे मांडा. आज प्रभू तुम्हाला त्या सर्व प्रॉब्लेम आणि समस्यातून सोडवण्यासाठी प्रभू तयार आहे. म्हणा प्रभू मी तयार आहे. प्रभू मी तुला समर्पित होण्यासाठी आज मी तयार आहे. माझ्यावर दया कर. हे प्रभू तू माझ्यावर वैयक्तिक प्रेम केलं आहे आणि तू मला जगातून निवडून घेतलंस. आणि प्रभू तुझ्या चरणाजवळ तुझी स्तुती करण्यासाठी, तुझं गौरव करण्यासाठी या ठिकाणी घेऊन आलास. मला केवळ प्रभू माझं आत्मसमर्पण आज तुला करायचं आहे. माझा स्वीकार कर. हे पवित्र देवा, आजपर्यंत माझे आशीर्वाद थांबले होते. माझ्या जीवनामध्ये कुठली दिशा नव्हती, कुठले मार्ग मला सुचत नव्हते, परंतु आज प्रभू मला तू मार्ग दाखवला आहेस. हालेलुया. माझं जीवन तुला समर्पित करत आहे. मी जवळ पाहत आहे त्या क्रूसावर तू रक्त सांडलंस, माझ्यासाठी किंमत मोजलीस. तुला धन्यवाद देतो. त्या किमतीच्या द्वारे सर्व बंधनातून सोडवलं, सर्व श्रापातून सोडवलं, सर्व अंधकाराच्या सत्तेतून ओढून काढलं, दलदलीच्या चिखलातून मी रुतलो होतो, परंतु देवा माझा हात धरून तू मला बाहेर काढलं. मी प्रवासी आहे, परंतु देवा माझा प्रवास या जगातला तू सुखकर करणारा देव आहेस. मी तुला धन्यवाद देतो. माझ्या शब्दाच्या द्वारे कदाचित मी अनेकाला दुखावला असेल, चुकीचं बोललं असेल, वाईट कृती केली असेल, वाईट शब्द माझ्या मुखातून गेले असतील, शारीरिक पाप केला असेल, परंतु देवा आज मी सोडायला तयार आहे. आज मी तुला समर्पित व्हायला तयार आहे. माझ्यावर दया कर. माझ्यावर दया कर. येशू तू माझ्यावर दया कर. आणि तू जर दया केली मला ठाऊक आहे ही जागा सोडण्यापूर्वी मी आशीर्वादित होणार. तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो, तुझा गौरव करतो, तुला सन्मान देतो बाबा. हालेलुया. कोणी करणार नाही एवढं प्रेम तू केलंस, माझ्यावर प्रीती केलीस. तुझ्या कृपेमध्ये
माझं संगोपन केलंस, माझं संरक्षण केलंस. मी तुला धन्यवाद देतो. मी तुझे आभार मानतो. तुला कोटी कोटी धन्यवाद. आमची प्रार्थना ऐकलीस, आमच्या प्रार्थनेचे उत्तर दिलेस. तुला कोटी कोटी धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. मी तुझा जय जयकार करतो. हालेलुया. जे तुला हवंय तसं समर्पण माझ्या जीवनातून हो दे बाबा. हालेलुया. मी कमी पडलो अनेक वेळा, परंतु देवा नेहमी तुम्हाला धीर दिलास. वचनाच्या द्वारे माझी भेट घेतलीस, माझं सांत्वन केलंस. तुला धन्यवाद प्रभू. आणि अनेक वेळा प्रभू तू माझी भेट घे. खरा ख्रिस्त करू दे. ख्रिस्तावर प्रेम करायला शिकू दे. बापावर प्रेम करायला शिकू दे. पवित्र आत्म्याला अभिषेक करायला प्रभू मला बोलता यावं. मला शिकलं पाहिजे. मोकळ्या हाताने जायचं नाही. माझ्यावर दया कर. खरोखर आमची प्रार्थना आहे. तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो. तुझं गौरव करतो. तुला सन्मान देतो. मान महिमा देतो. या 2026 मध्ये माझं रक्षण कर. सर्व सैतानाच्या हल्ल्यापासून लीन कर, नम्र कर. आमचा स्वभाव बदलू दे, आमचं जीवन बदलू दे. हालेलुया. तारणाऱ्या देवा तुला धन्यवाद. आज प्रभू तुझी उपस्थिती या ठिकाणी आहे. आज प्रभू तू या ठिकाणी उपस्थित आहे, म्हणून मी तुला धन्यवाद देतो. मी तुझी स्तुती करतो, तुझा गौरव करतो प्रभू. या समयाला आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये पडतो. हालेलुया. रिबा 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 रे सिकरा बाराना तहोरी शताला रुहिताला. ओ देवाचा आत्मा या ठिकाणी आहे. देवाच्या आत्म्याला जागा द्या. देवाच्या आत्म्याला म्हणा, होय प्रभू मी समर्पित होत आहे. या पहिल्या दिवशी प्रभू तुझ्या चरणाजवळ येत आहे. आणि मी तुझ्या चरणाजवळ आलेला असताना प्रभू मी मोकळ्या हाताने जाणार नाही. हालेलुया, हालेलुया. जसं तुम्ही मागाल, आज प्रभूचा आत्मा या ठिकाणी आहे. आज तो तुम्हाला स्पर्श करू इच्छित आहे. आज अनेकाला त्याचा स्पर्शाची जाणीव होणार आहे. आज प्रभूचं वास्तव्य तुम्हाला दिसणार आहे. अद्भुत वर्ष असणार आहे. अद्भुत उन्नती होणार आहे. अद्भुत कार्य आमच्या जीवनात होणार आहे. प्रभू तुला धन्यवाद देतो. प्रभू तुझा गौरव करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. Hori sikari bari 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 ba sikarono tahelo hori bahari na talo shadaloni talaha hori na daha rora bahari na taho ora bahari na taho hori shadaloni talaha hori bahari na talo ura shadaloni talaha hori shadaloni talaha ari bahari na talo hori na talaha. प्रभू तुला धन्यवाद देतो. प्रभू तुला धन्यवाद देतो. आमच्या पवित्र बापा तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो बापा. या समयाला आम्ही सर्वजण तुला नतमस्तक होतो. देवा ये आमचं सहाय्य कर. देवा ये आमची भेट घे. देवा ये आणि आम्हाला मार्ग दाखव. देवा ये आणि आम्हाला परमेश्वरा तू सहाय्य कर. रिबा 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 शिकाऱ्या बारा आम्ही तुला समर्पित होत आहोत. हे देवा ये आणि आमचं सांत्वन तू कर. हे देवा ये आमची भेट तू घे. हे देवा ये आणि आम्हाला तू आज स्पर्श कर. स्पर्शाची जाणीव हो दे. हालेलुया. रिबा 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 शिकारा बाराने तो हो शंदल करी न दलापानी. प्रभू तुला धन्यवाद देतो. प्रभू तुला धन्यवाद देतो. आज प्रत्येकाला तू आशीर्वाद कर बाबा. प्रत्येकाला आशीर्वाद कर बाबा. प्रत्येकाला तू आशीर्वाद कर. हालेलुया. होली 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 होली. प्रभू तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो. तुझा गौरव करतो. हालेलुया. हा समय आहे की प्रभू आम्ही सर्वजण तुला समर्पित व्हावं. ही वेळ आहे प्रभू. आज या पहिल्या दिवशी आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये दिवस, आज विशेष दिवस आहे. आज प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करू इच्छित आहे. आज प्रभू तू प्रत्येकाची भेट घेऊ इच्छित आहे. आज परमेश्वर कोणालाही मोकळ्या हाताने जाऊ देणार नाही. पवित्र आत्मा ये आणि त्या प्रत्येकाला परमेश्वरा दुगुणित आशीर्वादित कर. हालेलुया. चौगुणित आशीर्वादित कर. आणि दुप्पट आणि चौपट आशीर्वादित कर. हालेलुया. दयाळू देवा तुला धन्यवाद. इस्रायलाच्या तौलामध्ये वस्ती करणाऱ्या देवा तुला धन्यवाद. आबा पिता तुला धन्यवाद देतो. शांतीच्या देवा तुला धन्यवाद देतो. अब्राहम इसाक याकोबाच्या देवा, दानिएलाच्या पवित्र देवा तू महान आहेस. तुझी दया सनातन आहे. तू कृपाळू आहेस. तू करुणाळू आहेस. तू मातृत्व आहेस. तू दयामय आहे. तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो बापा. तुझं गौरव करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, 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 धन्यवाद. तुझा गौरव करतो, तुला सन्मान देतो, कारण सन्मानास पात्र तू आहेस. हालेलुया. प्रभू भेट घे, प्रभू भेट घे, प्रभू. हालेलुया. आम्ही तुला आत्म्यामध्ये पराक्रमी राजा तुला धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. मोठ्या अपेक्षेने ह्या ठिकाणी आलो. हालेलुया. आजचा दिवस आहे माझ्यासाठी, आमच्या कंठाला हालेलुया, एक अद्भुत दिवस असणार आहे. आज माझ्यासाठी आशीर्वादाचा दिवस असणार आहे आणि ते आशीर्वादापासून मला हालेलुया, हालेलुया. पवित्र आत्मा त्या बाईवर उतरलेला आहे. देवाचा आत्मा ह्या ठिकाणी आहे. त्यांच्या भोवती तुझं पवित्र कुंपण घाल, अग्नीचे कोट बांध. घरात राहत असताना सर्वांना आशीर्वादित कर, बाहेर जात असताना सर्वांना आशीर्वादित कर. आणि ते दुष्ट सैतान जे छळतात, नासोरी येशूच्या नावामध्ये ते दुष्ट सैतानाला आम्ही थांबवतो आणि निघून जायचं. पुन्हा एकदा प्रभू आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये पडतो. सहाय्य कर, मदत. येशू त्यांनी भाकर घेतली आणि आभार मानून ती मोडली आणि म्हटले, घ्या खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी मोडलेले आहे, माझ्या स्मरणार्थी करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थी करा. कारण जितक्यांदा तुम्ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करिता. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त हे समाधानी दोषी ठरेल. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. कारण प्रभूच्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढून येतो. तुमच्यामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहे आणि बरेच निद्रेत आहे. याचे कारण हेच, आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपल्यावर दंड उडवला. पण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ देवा, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. त्या पृथ्वीवर मानव रूप धारण करून तू लोकांची सेवा केलीस. तुला पकडण्यात आलं, तुला मारण्यात आलं, परंतु तिसऱ्या दिवशी उठलास, स्वर्गात गेलास आणि तिथून तू पुन्हा आम्हाला घेण्यासाठी येणार आहेस. आम्ही तुला धन्यवाद देतो. इथं जमलेल्या प्रत्येकाला परमेश्वरा तू आशीर्वादित कर. जे काही तुझं मोडलेलं शरीर आणि जे तुझं रक्त आहे ते आम्ही घेत असताना प्रभू आम्हाला सहाय्य कर. आमच्यातलं कमजोरी, अशक्तपणा, विकार, आजार, सर्व प्रकारचे सैतानाचे बंधन येशूच्या नावामध्ये निघून जाऊ. आमच्यासाठी ते पोषक असू दे, आरोग्याचं असू दे, अशी तुझ्याच्या म्हणून प्रार्थना. सर्व गौरव सन्मान तुला दे. प्रार्थना येशूच्या नावात. ज्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे ते यामध्ये सहभागी होऊ शकतात. रक्त आमच्यासाठी सांडलं यासाठी की तुझं शरीर आमच्यामध्ये असावं, तुझं रक्त आमच्यामध्ये असावं. तसेच प्रभू तुझ्या लेकरांनी तुझं शरीर घेतलं असताना, रक्त घेतलं असताना परमेश्वरा त्यांच्या जीवनासाठी ते आशीर्वादित होते. आणखी उरलेला द्राक्षरस, उरलेलं भाकर आणि द्राक्षरस हे आम्हाला दाखवत आहे की अनेकाला याची आणखी गरज आहे.
ही तयारी करत असताना प्रभू त्यांना सहाय्य कर, तुझ्या वचनाच्या द्वारे त्यांचं संगोपन कर, त्यांना कळू दे की याच्या विना आम्ही आमचं जीवन जगत आहोत ते अर्धवट असलेलं जीवन किंवा अपूर्ण असलेलं जीवन आम्ही जगत आहोत. प्रभू त्यांना धीर दे, शक्ती पुरव, त्यांची भेट घे आणि त्यांचं सांत्वन कर. या गोष्टीमध्ये त्यांना त्यांची तयारी करत असताना तू त्यांना सहाय्य कर. प्रभू आमच्या जीवनातून तुझं गौरव होते. प्रार्थना येशूच्या नामात. शब्द देही झाला आणि त्यांनी आमामध्ये वस्ती केली. म्हणजे वचनी प्रभू येशू तू आहेस आणि त्या वचनाच्या द्वारे प्रभू आमची भेट घेतलीस, आमचं सांत्वन करतोस. आम्हाला ज्या गोष्टी परमेश्वर आम्हाला समजत नाही, उमजत नाही, त्या गोष्टी तू तुझ्या वचनातून आम्हाला परमेश्वरातून दाखवतोस. म्हणून मी तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. आज या प्रत्येकाचं जीवन तुझ्या हातात देत आहे. ज्या हाताने ते तुझं वचन घेतील प्रभू, त्यांच्या जीवनासाठी ते आशीर्वादाचं ठरू दे, त्यांच्या उन्नतीचं ठरू दे, त्यांच्या आशेचं ठरू दे. अशी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो, विनंती करतो. तुला समर्पित होती प्रार्थना येशूच्या नावात मागतो. एक घ्या, एक दोन दोन लागून घ्या. शक्यतो डोळे झाकून काढा. एकच. हे ऍक्च्युली आपण 31 तारखेला दिवा बंद करून मेणबत्त्यामध्ये करत असतो आणि मग परंतु रात्री बरेचसे लोक रात्रीचे आले नाही. कुठलाही मधलं कुठलंही जे तुम्हाला येईल आणि थोडं समजून सांगा ते काय वचन आहे कुठलंही. त्यांना लागल्यास बायबल मधून काढायला सांगा. हे इंग्लिश मध्ये असल्यामुळं मराठीतून त्यांना ते काढायला सांगा. ठीक आहे. हा, एक एकाचं वाचून दाखवा. The Lord is with me like a mighty warrior. Jeremiah 20:11. Jeremiah. तू घेतला? हा, 2 आले. 2 आहेत. की तो पूर्वीप्रमाणे माझ्यावर प्रसन्न नाही, तथापि माझ्या वाटवडिलांचा देव माझ बरोबर आहे. आमेन. तो काही अन्याय करीत नाही. रोज सकाळी तो आपला न्याय प्रकट करतो. तिथून देव तुमची सुटका करणार. 12. बनामिनाविषयी तो म्हणाला, परमेश्वराचा हा प्रियजन त्याच्यापाशी सुरक्षित राहील. तो दिवसभर त्याच्यावर छाया करेल. तो त्याच्या पाठीशी राहील. घाबरू नको, तू कधीच होणार नाहीस. तुझ्या तारुण्याची कोणाचं हे वचन? माझंही. अरे वा वा. माझी कृपा तुला पुरी आहे. म्हणजे तो तुला सहाय्य करेल. फेअर नो इव्हिल फॉर यू आर विथ मी. म्हणजे मी मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसले अरिष्टला भिडणार नाही. विथ यू ऑलवेज टू द व्हेरी एंड ऑफ द एज. म्हणजे मी समाप्तीपर्यंत तुझ्या बरोबर आहे. युगाच्या समाप्ती. युगाच्या समाप्ती. त्या शिकवा आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदैव तुम्हा बरोबर आहे. Amen. डू नॉट बी सायलेंट फॉर आय एम विथ यू. आणि आता
आमच्या देवबापाची प्रीती, प्रभू येशूची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता इथं जमलेल्या प्रत्येकाबरोबर, त्यांच्या परिवाराबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा, तुझे राज्य येवो जगिया, स्वर्ग उभा राहो, तुलाच वंदन घे आमुचे वैभव तू अवघे, तुझ्या मात्र चरणी रामू दे सहर्ष दिन रजनी. प्रभो परास्पर जय करुणाकर, प्रभो परास्पर जय करुणाकर, जय 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 बापा, जय 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 पूजा, जय 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 आज्ञा. ऐसा उंगली दबा दूंगा. हे टेबल घ्या, टेबल खुर्च्या काढा. कॅलेंडर पुढच्या आतमध्ये घ्या. पुढच्या आतमध्ये काय झालं हरवले नाही. विश यू हॅपी न्यू इयर. थोडं पाणी धुवून त्याच्यात दगड टाकले होते. खूप छान वचन आलं माझं.